सह्याद्रीचा बुलंद आवाज आणि प्रत्येक मराठी मनाचं श्रद्धास्थान म्हणजेच राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज। स्वभूमीवर कष्टाच्या आणि बुद्धीच्या जोरावर महाराजांनी न भूतो न भविष्यती असे रयतेचे राज्य निर्माण केले। मृत्यूलाही ढाल रूपी पाठीवर बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली। आजही 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांची कीर्ती आणि महती जगभर गाजते। मुठभर मावळ्यांच्या साथीने दिल्लीचे तख्त हादरवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक कीर्तिवंत साथीदारांची मौल्यवान साथ लाभली। या स्वराज्य निर्माण करणाऱ्या अग्निकुंडामध्ये अनेक शूरवरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तर काहींनी रक्ताचे पाणी करत स्वराज्याची सेवा केली। या निष्ठावंत सेवकांमध्ये अभिमानाने एक नाव आजही घेतले जाते, ते म्हणजे वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक निष्ठावंत शिलेदारांपैकी हिरोजी इंदुलकर हे एक होते। स्वराज्याची राजधानी रायगड निर्माता म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे। रयतेच्या रक्षणासाठी आणि शत्रूपासून राज्याच्या चारही बाजूंना संरक्षणासाठी स्वराज्यामध्ये मजबूत गडकिल्ले असणे हे तितकेच महत्त्वाचे होते, आणि हे शिवधनुष्य उचलले ते वास्तुविशारद हिरोजी इंदुलकरांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील गड, कोट, किल्ले हे शत्रूंना अवाक आणि हतबल करणारे होते, आणि हे बांधण्यासाठी किंवा त्याची पुनर्रचना करण्यासाठी हिरोजी इंदुलकरांनी अथक परिश्रम घेतले। अगदी आपले घरदार विकून हिरोजींनी स्वराज्य सेवा केली। स्वराज्यातील अनेक महत्त्वाच्या किल्ल्यांचे हिरोजींनी बांधकाम केले। त्यांनी बांधलेल्या गडांमध्ये स्वराज्याची अभेद्य राजधानी रायगड आणि शिवाजी महाराजांचा स्वप्नवत सिंधुदुर्ग किल्ला येतो। तळ कोकणातील मालवण जवळील कुर्टे बेटावर शत्रूलाही धडकी भरवेल अशा सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याची मोहीम महाराजांनी हिरोजींवर सोपवली। गणेश मूर्तीचं पूजन करून महाराजांनी या बांधकामाचा स्वतः श्री गणेश केला होता। हजारो कामगार, गवंडी आणि पोर्तुगीज इंजिनियर यांच्याकडून कामे करून घेत स्वराज्य बांधकाम प्रमुख हिरोजींनी शिवरायांच्या स्वप्नातील अजिंक्य जलदुर्ग उभारला। 30 फूट उंच आणि 12 फूट रुंद अशी 2 मैल पसरलेली तटबंदी सिंधुदुर्गला करण्यात आलेली। यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 22 बुरुज बांधण्यात आले। या तटबंदीचा पाया पाण्यामध्ये देखील त्याचा इतका मजबूत राहावा म्हणून खालच्या बाजूला शिसे ओतण्यात आले। शत्रूला किल्ल्याचा मुख्य दरवाजा सहजासहजी दिसू नये म्हणून हिरोजींनी युक्ती लढवली। किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा नागबोडी वाटेवर खिंड तयार करून त्यामध्ये काढण्यात आला। यामुळे दरवाजा शत्रूंपासून लपून राहिला। त्याचबरोबर आश्चर्याची बाब म्हणजे चारी बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेले या जलदुर्गामध्ये 3 गोड्या पाण्याच्या विहिरी देखील बांधण्यात आल्या होत्या। अशा प्रकारे किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून आधीच ठेवण्यात आलेली होती। बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांनी किल्ला बांधताना कोणतीही कसर सोडली नव्हती। शिवाजी महाराज दिल्लीमध्ये औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना देखील हिरोजींनी किल्ल्याचे बांधकाम थांबू दिले नाही। प्रसंगी गरज लागेल तेव्हा स्वतःच्या पदरचे पैसे देखील खर्च केले। अरबी समुद्रामध्ये जलदुर्ग बांधण्याच्या या महत्त्वाच्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांनी देखील निधीच्या बाबतीत कोणतीही कमतरता भासू दिली नाही। किल्ला बांधून पूर्ण होईपर्यंत 1 कोटी होऊन खर्च आला होता। अखेर 3 वर्षानंतर 1667च्या हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर किल्ला बांधून पूर्ण झाला। स्वराज्यासाठी मानाचा बिंदू ठरत असलेला हा जलदुर्ग पाहण्यासाठी राजे सिंधुदुर्गावर आले। किल्ला पाहून आणि हिरोजी इंदुलकर यांची कामाची निष्ठा पाहून महाराज आनंदित झाले। या दुर्गाच्या निर्मितीमध्ये हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे राजांनी कौतुक केले। मेहनतीचे फळ म्हणून त्यांनी सोन्याची कडी, वस्त्रे देण्यात आली। शिवाजी महाराजांनी बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांना देखील त्यांना या उत्कृष्ट कामगिरीसाठी काय बक्षीस यावी याची विचारणा केली। पण आपल्या कामाला स्वराज्य सेवा मानणाऱ्या आणि दिलेले कार्य कसोटीने पार पाडणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी शिवाजी महाराजांकडे केलेल्या मागणीने सर्वच जण अवाक झाले। 3 वर्ष अथक मेहनत करणाऱ्या कोणत्याही सेवकाने त्यांच्या राजाकडे सोने, नाणे, जमीन, जुमला याची मागणी केली असती, पण या बाबतीत स्वराज्याच्या सेवकांचे वेगळेपण दिसून येते। त्यांच्यासाठी त्यांच्या राजाच्या चेहऱ्यावरील समाधान हाच खरा मोबदला होता। हिरोजी इंदुलकर यांनी कोणत्याही पैशाची किंवा पदाची मागणी न करता राजांकडे त्यांच्या हाताचे व पायाचे ठसे याची मागणी केली। गडावर येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही गडावर नसाल तरी देखील तुमचे दर्शन व्हावे अशी इच्छा ही हिरोजींनी बोलून दाखवली। त्यांच्या मागणीचा मान ठेवून राजांनी देखील होकार दिला। एका तपकामध्ये चुनखडी आणि जस्त यांचे मिश्रण ठेवण्यात आले। शिवाजी महाराजांच्या उजव्या पंजाचा आणि डाव्या पायाचा ठसा घेण्यात आला। आजही तो ठसा सिंधुदुर्गावर आहे। हिरोजी इंदुलकरांसारख्या स्वामिनिष्ठ सेवकांमुळे आजही आपल्याला महाराजांच्या पाऊलखुणांचे दर्शन करता येते। हिरोजी इंदुलकरांचे अफाट दुर्गज्ञान लक्षात घेत सिंधुदुर्गानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या राजधानीची जबाबदारी हिरोजींवर सोपवली। चांगली उंची असलेला आणि प्रचंड विस्तार असलेला रायगडाचा विचार छत्रपतींनी राजधानी म्हणून केला, पण याआधी किल्ल्यावर राजधानी बनवण्यासाठी योग्य बांधकामे नव्हती। स्वराज्याची राजधानी म्हणून या किल्ल्यावर शोभेल असे बांधकाम करणे गरजेचे होते। याची जबाबदारी स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकरांसह आबाजी सोनदेव यांच्याकडे देण्यात आली। स्वराज्याची राजधानी रायगड हिरोजींनी प्राणपणाने बांधली। गडावर तळी आणि इमारती बांधण्यात आल्या।
तसेच राजधानी रायगडावर राजवाडा, 18 कारखान्यांची ठिकाणे, प्रधान व कारकून यांचे वाडे, मनोरे पेठ, जगदीश्वराचे मंदिर, सुरक्षित तटबंदी, तसेच महत्त्वाचे म्हणजे सिंहासनाची जागा आणि सभागृहाची जागा बांधण्यात आली. हिरोजींनी बांधलेल्या या राजदरबारामध्ये कोणी कुजबूज केली तरी सिंहासनावर बसलेल्या राजांना ऐकू जाईल अशा पद्धतीचे इंजिनियर्सला लाजवेल अशा प्रकारचे बांधकाम हिरोजींनी केलेले. रायगडाचे बांधकाम चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज मोहीमेवर गेले होते. बांधकाम निम्मे पार पडले पण पैसे संपू लागले. अशा वेळी कोणताही विचार न करता हिरोजींनी स्वतःचा राहता वाडा आणि जमीन विकली आणि गडावर झोपडीमध्ये कुटुंबाला घेऊन राहू लागले. अशी पाराकोटीची स्वामीनिष्ठा आणि निष्ठावंत शिलेदार शिवाजी महाराजांना लाभले होते. शिवाजी महाराज परत आल्यानंतर त्यांना ही गोष्ट लक्षात आली. महाराजांनी राज्याभिषेक सोहळ्यामध्ये हिरोजी इंदुलकरांचा यथोचित सन्मान केला आणि राजधानीची प्रशस्त वास्तू बांधल्याबद्दल काय बक्षिसे हवी असे विचारले. पण यावेळी देखील हिरोजींनी कोणतीही संपत्ती मागितली नाही. हिरोजी इंदुलकर म्हणाले की आम्हाला तुम्ही स्वराज्य दिले, आणखी काय हवे. महाराजांनी आणखी आग्रह केल्यानंतर हिरोजींनी शिवाजी महाराजांकडे फक्त एक विनंती केली. या रायगडावर आपण जगदीश्वराचे मंदिर बांधले आहे. या मंदिराच्या पायरीवर फक्त नाव कोरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी हिरोजी इंदुलकरांनी मागितली. त्यांच्या मागणीने महाराजांना देखील आश्चर्य वाटले. राजधानीच्या बांधकामानंतर कोणतीही जहागिरी किंवा संपत्ती न मागता फक्त एका दगडावर नाव कोरण्याची परवानगी मागितली. यावर हिरोजी म्हणाले की तुम्ही जेव्हाही जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा आपली पायधूळ माझ्यावर पडेल असे उद्गार हिरोजींनी काढले. त्यांचे हे विचार आजही रायगडावर आपल्याला बघायला मिळतात. रायगडाच्या पायरीवर सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर असा मजकूर लिहिलेला आढळतो. त्याचप्रमाणे रायगडवरील एका संस्कृत शिलालेखामध्ये देखील वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांचा उल्लेख आढळून येतो. यामध्ये वाणीस अवर्ण्य अशा रायगडावर हिरोजीने निर्माण केला असून तो यावत चंद्र पृथ्वी तलावर खुशाल नांदो असा उद्गार केलेला आहे. या उल्लेखावरून हे लक्षात येते की स्वराज्य बांधणीमध्ये वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. स्वराज्य रक्षणासाठी मजबूत गडकिल्ले बांधणाऱ्या हिरोजींनी फक्त स्वतःसाठी एक पायरी मागितली. गडाच्या बांधकामासाठी स्वतःचे घरदार विकणाऱ्या हिरोजींची यावरून स्वराज्य प्रतीची आस्था आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती निष्ठा दिसून येते. महाराजांनी अशा सर्व गुणवंत आणि कीर्तिवंत शिलेदारांच्या साथीने हे रयतेचे स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य जोपर्यंत आकाशात सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत चिरकाल स्मरणात राहणार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि अशा अजून मावळ्यांना भेटायचं असेल तर ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा लवकरच.